भैया, आपली दीदी जरा वेगळीच आहे ना रे. काय ग, काय झालं? अरे बघ ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या मागे 17 कामं असतात. ऑफिसची झाली की घरची आणि परत ते झाल्यावर बाळाची जबाबदारी. म्हणजे सकाळपासून ती सतत गुंतलेलीच असते आणि एवढ्या सगळ्यातून पण परत तिला आपली काळजी लागलेली असते. हो ना, मला असं वाटतं आपण पण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अरे मी तेच बोलत होते, परवाच वुमन्स डे, तर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट प्लॅन करूया ना. पण काय द्यायचं? अरे तुला माहिती आहे ना, तिला स्वतःची कार घ्यायची होती आणि त्यासाठी ती ड्रायव्हिंग पण शिकलेली. पण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता स्वतःची सगळी स्वप्नच विसरून गेली आहे. आयडिया तर छान आहे, पण लगेच 2 दिवसात सगळी अरेंजमेंट कुठून होणार? अरे त्याचं टेन्शन घेऊ नको, त्यासाठी कास्ट 24 आहे ना, जे सगळ्यात फास्टेस्ट डिलिव्हरी प्रोव्हाइड करतात आणि ते पण 0 डाऊन पेमेंट आणि लोवेस्ट EMI वर. अरे पण सेकंड हँड कार, काही इश्यू आला तर? अरे यांच्या सगळ्या कार्स 140+ क्वालिटी पॉईंट्स चेक करून येतात आणि सगळ्यावरती वॉरंटी सुद्धा आहे. अरे मग भारीच की. मग उद्याच जाऊ ना कार बुक करायला. हो. मला वाटते दीदीलाही आवडेल ना. हो मस्त. हीच डन करूया. डन करू. अगं पण कुठे आहे? चल तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी सरप्राईज? येस.